थरार आणि ही दुसरी रजनी आणि या दुसऱ्या रजनीतील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना। एका बाजूला भिवंडी तालुक्यातील नक्षत्र इंटरप्राइजेस चौदरपाडा आणि त्यांना फाईट करेल मूर 11 गोवटणे। पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, वाईडिश लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं। एकच धाव इथून मिळेल। गोलंदाज आदित्य वाकडी यांना आपण गोलंदाजी करताना पाहू शकता। स्ट्राइकला साहिल गावंड होते ज्यांच्या बॅटमधून सिंगल रन्स कंप्लीट झाले, तर दुसऱ्या बाजूला त्याला साथ देणारा निशांत बर्तक ही सलामीची जोडी। 5 ओव्हरची मॅच। एका बाजूला उरण पूर्व भागातील एक मातब्बर संघ मूर 11 गोवटने दाखल झालाय आणि त्यांच्या समेत त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण भिवंडी तालुक्यातील हा चौदरपाडा संघ पाहायला मिळतोय। यावेळचा बॉल ते सर्रार वेगाने हाताळला। आदित्यचा आपण विशेष कौतुक करूयात। अचूक टप्पा आणि त्यानंतर एक चांगली लेन याच करता ओळखला जाणारा गोलंदाज आहे आणि अतिशय चांगल्या दर्जाची आता गोलंदाजी पाहायला मिळते। 2 चेंडूवर अवघी 21 धाव आल्या। खरं तर भिवंडी तालुक्यातील हा संघ आज वेळेवर आला आणि अतिशय चांगल्या दर्जाची सध्या गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते। समोर निशांत बर्तक आहे, उरण पूर्व भागातील एक मातब्बर अष्टपैलू हा खेळाडू, त्याला इथून आपला कारनामा करावा लागेल। फुलटॉस बॉल, इट्स अ नो बॉल, नोचा इशारा आलाय। चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये। 9+4 नशिबाचा पंजा मिळेल मूर 11 गोवटणे टीमला। समोरच्या दिशेनं आडव्या बॅटनं फ्रीडचा बॉल वाईडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय। क्षेत्ररक्षक येतात, चांगल्या रीतीने जेल कॅरी केलाय, पण एकच धाव इथून मिळेल आणि एकी धावेनिशी धावपटलावर धाबा लागल्या जातील त्या 7 धाबा। ही तर मोठे बॅटल, एक मोठी मॅच तुमच्या समोर आल्या। कालच्या रात्रीमध्ये आपण पाहायला गेलात तर सचिन स्मृती ओढा पण वहाड संघ सुपर 8 मध्ये दाखल झाला आणि त्यांच्या समेत चंद्रकांत स्मृती वशेणी संघ सुपर 8 मध्ये दाखल झाला। आजची ही दुसरी रात्र आपण एन्जॉय करतोय। हाफ ट्रॅकर बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, वेगाने चेंडू साहिलच्या समोर हाताळलाय आदित्य वाकडेनं। एक नामवंत गोलंदाज भिवंडी तालुक्यातील आणि तेवढीच उत्तम आज कामगिरी त्याची सुद्धा पाहायला मिळते। अचूक टप्पा, चांगली लेंथ, वेग हे खरं तर सर्व एकत्र घेऊन हा संघ आज दाखल झाला। त्यांच्या समोर गोवटणे संघ सध्या बॅटिंग करतोय। यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शरीरापेक्षा थोडासा दूर राहिला, आउटसाइड ऑफ स्टंप, एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाव जोडली जाईल आणि एकेरी धाबीनिशी धाव पटणार धाबा लागले गेले त्या बिनबाद 8 धाबा। दोन्ही बलाढ्य संघ आहेत। अतिशय चांगलं ही मॅच तुम्हाला सध्या एन्जॉय करताना आपण जरूर पाहू शकताय। यावेळचा हा बॉल चांगला फटका खेळून काढलाय, लॉंगमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आले, जेल घेण्याचा देखील प्रयत्न होता, हातातून जेल निसटलाय। इथून मात्र 2 धाबा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धाबीनिशी धावपटलावर धाबा लागले जातील 10 धाबा। मिस्टामिंग स्ट्रोक होता मागील चेंडूवर आणि जेल घेण्याचा देखील प्रयत्न राहिला होता आणि त्यानंतर मात्र जेल हातातून निसटला। भिवंडीचे जे प्रेक्षक आले त्यांना आपण विनंती करतोय, आपण या अतिथी कक्षामध्ये बराचसा दूरवरून त्यांनी आज प्रवास केलाय, त्यांना आयोजन कमिटीच्या वतीनं विनंती आपण या व्यासपीठावर। यावेळचा बॉल हाफ ट्रॅकर जरूर पाहायला मिळतोय, पडल्यानंतर अतिरिक्त उंची गाठली होती, त्यानंतर दंडित केले गोलंदाजाला। एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाव जोडली जाईल। आज बरेचसे चाहते भिवंडी तालुक्यावरून आपल्या या सर्व खेळाडूंना समर्थन करण्यासाठी आलेत, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात आणि त्या सर्व समर्थकांना आपण विनंती करूयात की आपण VIP डायसवर या, आपलं सुद्धा स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। स्पर्धेचे प्रमुख आयोजक संदीप शेठ ठाकूर, अनुपदादा पाटील, संकेतदादा ठाकूर आणि आदित्य पाटील यांच्या संयुक्त विद्यमानानं या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतंय। यावेळचा बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप राहिला, त्यामुळे पुन्हा एकदा दंडित केले जाते गोलंदाज आदित्य वाकडी याला। एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाबा जोडल्या जातील आणि इथून मात्र भरपूर एक्स्ट्रा चेंडू फेकलेत गोलंदाजांना। आपण पाहायला गेलं तर एक नो बॉल आलाय, त्यामध्ये 3 आतापर्यंत वाईड बॉल त्याने टाकलेत, 3 एक्स्ट्रा स्वरूपात धाबा त्याने खर्च केल्या। धावपट्टा धाबा लागले गेल्या त्या 12 धाबा। हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागच्या दिशेनं चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला। इथून मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर
प्रथमतः बॅटिंग करत असताना मुर्र 11 गोवटणे या संघाच्या धावपटलावर धाबा लागले गेल्या त्या बिनबाद 12 धाबा. चौदारपाडा टीमला आपण रिक्वेस्ट करतोय 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं टाकायची आहेत, अन्यथा एक खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घेऊन 5वं षटक टाकावं लागेल. याची विशेष तुम्ही अतिशय ही चांगली अशी आपण स्पर्धा सध्या एन्जॉय करतोय. उरण तालुक्यातील एक लोकप्रिय ही स्पर्धा, अनेक प्रेक्षकांनी खरं तर या स्पर्धेला तेवढंच प्रेम दिलंय. सातत्याने या स्पर्धेमध्ये आपल्याला अनेक प्रेक्षकांची गर्दी सुद्धा पाहायला मिळाली आणि मगाचा काय सामना रंगला. अनेक सारे प्रेक्षक बेलपाड्याचे समर्थक त्या मॅचला एन्जॉय करत होते आणि अतिशय चांगला सामना जिथं 12 मध्ये 16 धावा डिफेन्स केल्यात बेलपाडा संघानं. त्यामुळं केरळसारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलं. त्यामुळे बरेचसे मॅचला लाईव्ह पाहणारे प्रेक्षक सुद्धा जोडले गेले, त्यांचं आपण विशेष कौतुक करूयात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावपटा धाबा लागले गेल्या त्या 12 धाबा. दुसरी षटक गोलंदाज इथून प्रतीक वाकडे आणखी एक नामांकित गोलंदाज दाखल होईल. समोर आपण ऑन द स्ट्राईक निशांत वर्तकला पाहू शकता. निशांत वर्तक ऑन द स्ट्राईक, उरण विभागातील एक मातबर खेळाडू आहे. यावेळचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न देखील राहिला होता. बॅटचा फ्लो त्यानं ओपन केला, बॅट ड्रिल करून दाखवतो. हा फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळून दाखवायचा होता. सातत्यानं उरण विभागातील एक व्यावसायिक क्रिकेट खेळणारा खेळाडू, लेदर क्रिकेट सुद्धा उत्तम दर्जाचा तो खेळत असतो. तेवढा चांगला सराव आहे आणि घोटणे संघाची ओळख म्हणजे निशांत वर्तक. यावेळचा बॉल पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर, तीच लाईन, तीच टप्पा पाहायला मिळतोय. अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रतीक वाकडेचं आपण कौतुक करूयात. बॅक टू बॅक 2 चेंडू निशांच्या समोर निर्धाव पद्धतीचे फेकलेत. आत्ताच आपण पाहायला गेला तर डे नाईट संघर्ष योद्धा बोकडविराच्या या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला हा मूर 11 गोवटणे संघ सध्या बॅटिंग करतोय. यावेळचा हा फटका हलक्याने खेळण्याचा प्रयत्न देखील राहिलाय. स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू अडवलाय. काय कमालीची गोलंदाजी राहिलाय. कालच्याच रात्रीमध्ये ज्या खेळाडूला बाईक मिळालंय असा निशांत वर्तकला आज मात्र शांत ठेवलंय चौदारपाड्याच्या गोलंदाजानं. काल बोकडविराच्या संघर्ष योद्धा या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूच्या नावावर कालची पहिली बाईक राहिली होती आणि त्या खेळाडूला आता थोडं शांत ठेवलंय. अकुटप्याचा बॉल पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून चाललाय. स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळतोय. निशांत वर्तकच्या बॅटमधून आलेला हा पहिला दर्जेदार उत्तुंग हा चौकार. चेंडूवर पहिला चौकार आलाय निशांत वर्तकच्या बॅटमधून आणि त्यामुळे अतिशय चांगल्या धाबा उभारताना पाहायला मिळू शकतात. मूर 11 गोवटणे संघ सध्या बॅटिंग करतोय. धावपट्टा धाबा लागले गेल्या त्या 16 धाबा. कम्मालीची सुरुवात राहिली. संघर्ष धाबा आज उभारल्यात. भिवंडी तालुक्यातून हा संघ चौदारपाडा इथं दाखल झालाय. नक्षत्रा एंटरप्राइजेस या नावानं हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल हलक्यात ग्लान्स करण्याचा प्रयत्न होतोय. काय गोलंदाजी राहिल्या आज. खरं तर प्रतीक वडकेचं आपण विशेष कौतुक करूयात. एक वेगळा अँगल तो क्रिएट करतोय आणि त्यानंतर चेंडू तो रिलीज करतोय. अचूक टप्प्यावर चेंडू पडल्यानंतर थोडेसे आतमध्ये वळले देखील जातात. ही गुणवत्ता आज पाहायला मिळते. त्यामुळं अतिशय चांगल्या दर्जाचा आज गोलंदाजी चौदारपाडा संघाच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. यावेळचा बॉल पुन्हा एकदा यॉर्क बॉल पाहायला मिळाला. लाऊडली अपील केली जाते. इथून मात्र आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळाला आणि इथून 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव पटलावर धाबा लागले गेले त्या मूर 11 गोवटणे या संघाच्या बिनबाद 16 धाबा. झाला
धाबा लागल्या गेल्या त्या 16 धाबा. अतिशय चांगली गोलंदाजी आज पाहायला मिळते. जवळजवळ आज जासेच्या क्रीडांगणापासून ते शिवाजीनगर चौदारपाडा 55 किलोमीटरचा अंतर आहे. 2 तासाचा पल्ला. खर तर आज एवढ्या दूरवरून हा संघ इथं दाखल झाला आणि आज काय गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. कम्मालीची गोलंदाजी केली ती म्हणजे प्रतीक वाकडेनं. रोशन भंडारी तिसरा गोलंदाज दाखल होईल. चौदारपाडा संघाचा गोलंदाज आज ठीक संध्याकाळी 6 वाजता संघ इथं दाखल झाला आहे आणि त्यांनी 3 सामने पाहिले. त्यामुळे या क्रीडांगणाचा अभ्यास घेऊन आज सध्या ती गोलंदाजी देखील करतायत. समोर आपण फलंदाज पाहू शकताय साहिल गावण. प्रचंड क्षमता आहे. एक हार्ड हिटर खेळाडू आहे उरण पूर्व विभागातील. लोवर फुलटॉस त्याला फ्लिप केलंय. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. स्वागत केलंय रोशन भंडारीचं आणि पहिल्या चेंडूवर आलाय हा मोठा फटका. मिळतील धावा 6. ठाकूर आणि पिंट्या मात्रे आणि बाळा मात्रे यांच्या वतीनं शुभेच्छा येतात. सचिन ठाकूर यांचे जीवलग मित्र आणि त्यांच्या वतीनं या शुभेच्छा येतात या दोन्ही संघासाठी आणि या स्पर्धेकरता त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. यावेळचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होते जिथं सिंगल रन्स आले आणि एकेरी धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्यात. त्या बॅटिंग करणाऱ्या मूर 11 गोवटणे या संघाच्या 23 धावा 23 रन्स 23 धावा धावपटा लागत असताना रोशन भंडारीचा पुढील बॉल. समोर साहिल गावणचा फटका. एलिव्हेशन कमी पडत आहे. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव इथून कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय आज चौदरपाडा या संघाचा आणि या एकेरी धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्यात त्या 24 धावा 24 रन्स. लॉस ऑफ 0 विकेट. इथून एखादा ब्रेक थ्रू एखादी विकेट मिळवण्याचा प्रयत्न सध्या आता चौदरपाडा संघाच्या गोलंदाजांना करावा लागेल. पाठीमागे गेलेत आणि यावेळी क्षेत्ररक्षकाने केली चुकी. फर्स्ट लिफ्टचा क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निसटलाय. पंचांचा इशारा आलाय. 22 परिणामी मिळाल्या जातील या 4 धावा. चार धाबा गेल्यात. फर्स्ट लिफ्टचा क्षेत्ररक्षक गडबडला आणि त्यानंतर हा 4 धाबांचा फटका सुद्धा पाहायला मिळाला. मोफत धाबा आल्यात. 28 धाबा धावपटा लागले गेले 28 रन्स. साहिल गावण फुलटॉस बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. स्विच हिटचा फटका. आणखीन एक नेत्रदीपक आलेला. दुसरा चौकार पाहायला मिळतोय. रिबसचा चौकार आलाय साहिल गावणच्या बॅटमधून. नॉस्ट्राइक एंडला निशांत आहे आणि फुलटॉस बॉल होता रोशन भंडारीचा. त्याच्यावर प्रति हल्ला केलाय 4 धाबींचा. यावेळी यॉर्कर बॉल पूर्णपणे ब्लॉक केलं होतं. वाईडिश लॉंग ऑन रिज मध्ये या चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल रन्स इथून कंप्लीट केली गेल्या आणि या एकेरी धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या जातील. 33 धाबा 33 रन्स. इथून 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. प्रथमतः बॅटिंग करतोय मूर 11 गोवटने. कालच खरं तर संघर्ष योद्धा बोकडवीराच्या डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये उपविजेता द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला हा मूर 11 गोवटने आणि त्या स्पर्धेमध्ये खेळत असताना निशांत वर्तक याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक सुद्धा मिळाली. तो आपल्याला मैदानाच्या आत सध्या खेळताना पाहायला मिळतोय. 18 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय आणि धावपट्टा धावा लागल्या गेल्यात त्या 33 धावा. आपण विनंती करतोय रॉयल स्पोर्ट उल्वे आणि त्यांच्या विरुद्ध आराध्या 11 पाटणोली दोन्ही संघाच्या कॅप्टनला ही पहिली विनंती आहे की आपण लगेच पहिली इनिंग संपण्या अगोदर टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. रॉयल स्पोर्ट उल्वे आणि त्यांच्या विरुद्ध आराध्या 11 पाटणोली दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय. ही एक इनिंग संपण्या अगोदर आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. प्रतीक वाकडे आलाय ज्यानं दुसरं षटक टाकलं होतं. 4 धावा त्याच्या खर्ची केल्या होत्या. त्याला पुन्हा एकदा इन्व्हाइट केलाय. स्ट्राईकला आपण साहिल गावणला पाहू शकताय.
ज्याने एक षटकार एक चौकार आलाय त्याच्या बॅट मधून. एक दुवादार तुम्हाला बॅटिंग सुद्धा चालू आहे आणि त्यामुळे चांगल्या धाबा सध्या उभारताना सुद्धा पाहायला मिळतोय. मूर 11 गोवटणे संघ उरण पूर्व विभागातील एक नामांकित संघ आणि संघाचे समर्थक उत्कृष्ट निवेदक सूत्रसंचालक सुनीलजी वर्तक सरांचा हा संघ आज सध्या बॅटिंग करतोय आणि त्यांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा आल्यात. 18 चेंडूमध्ये धावपटला धावा लागले गेले त्या 33 धावा. साहिल गावण ऑन द स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला आपण निशान वर्तकला पाहतोय. यावेळचा बॉल ज्या वेगाने आलाय त्याच वेगानं प्रतीकच्या विरुद्ध हा मोठा फटका. चेंडू चाललाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये जाईल सीमा पार. मिळतील धावा 4. स्वागत केले प्रतीक वडकेचं वाकडेचं आणि पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. ज्या खरं तर गोलंदाजांना मागील षटकामध्ये अवघ्या 4च धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्या पहिल्या चेंडूवर प्रति हल्ला केलाय साहिल गावण. एक आक्रमक हा खेळाडू आणि त्याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर आलेला हा चौकार देखील पाहायला मिळाला. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 37 धावा. सुरुवात चांगली राहिली आज मूर 11 गोवटणे या संघाची. यावेळचा बॉल पुन्हा एकदा खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न होतोय. इथून या चेंडूवर मिळाली जाईल ही लेग बाईज परिणामी सिंगल रन्स आणि एकेरी रन्स धावपटलावर धावा लागल्या त्या 38 धावा 38 रन्स. धावपटला लागल्या गेल्यात. अतिशय ही लोकप्रिय स्पर्धा लोकांच्या मनावर अधिराज्य ज्या स्पर्धेने केलाय म्हणून अनेक खरं तर प्रेक्षकांची पसंती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या बाहेर. 11 वाजता आलेत. 10:43 मिनिटं होतात. यावेळचा हा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ एकच धाव इथून मिळेल आणि एकेरी धाबेनिशी धावपटला धावा लागले गेले त्या 39 धावा 39 रन्स. प्रतीक वाकडेचे षटक पहिल्या चेंडूत चौकार आल्यानंतर आता चांगल्या टप्प्यावर सध्या तो गोलंदाजी करतोय. भिवंडी तालुक्यातील हा संघ इथं आज दाखल झालाय आणि त्यामुळे आज कमालीचा खेळ त्यांचा सुद्धा पाहायला मिळेल. एक मातब्बर संघ आहे. यावेळचा फटका फसला. एलिव्हेशन कमी. बॅटची टॉप एज फर्स्ट मध्ये टिपला जातोय झेल. पहिला हात लागलाय मूर 11 गोवटणे संघाला आणि साहिल गावण होतील. मिळवला. या स्पर्धेकरता सचिन ठाकूर यांची पुतण्या हर्षित ठाकूर यांच्या वतीनं शुभेच्छा आल्यात आणि सचिन ठाकूर यांचे सुपुत्र प्रणिल यांच्या वतीनं सुद्धा शुभेच्छा आल्यात. त्यांच्या आपण शुभेच्छांचा स्वीकार करूयात. महत्वाची विकेट प्रतीक वाकडेनं मिळवून दिला. पहिला हादरा जो हवा होता जो ब्रेक थ्रू हवा होता मगातपासून चौदारपाडा संघ प्रयत्न करत होता आणि त्यांना यश सुद्धा येते. या षटकातील अजूनही शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावपटला धावा लागले गेले त्या 39 धावा 39 रन्स. जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात जरूर झाली पण निशान वर्तक आता नॉन स्ट्राईक घेतलाय. त्याच्याकडे प्रचंड क्षमता आहे. यावेळचा आल्या स्वागत केलंय. पहिल्या चेंडूवर रोहित पाटीलचा हा तडाखा वाईडिश लॉंग ऑनच्या चेंडूवर पाठवलाय आउट ऑफ द पार्क. मिळतील धावा 6. होता आणि त्याला उडवून दिलाय स्लॉट मध्ये. आला वाईडिश लॉंग ऑनच्या वरतून प्लॉटच्या पलीकडे षटकार पाहायला मिळाला. आल्या स्वागत केलंय रोहित पाटील ज्या खेळाडूला आपण तालुक्याने या व्यावसायिक संघातून खेळताना अनेक वेळा पाहिलाय. एक नामांकित खेळाडू आहे उरण पूर्व विभागातील. यावेळचा बॉल थोडासा खोलामध्ये टाकला होता. यॉर्कर बॉल त्याला खोदून काढलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्र वेगाने येतात. एकच धाव येईल. चांगला क्विक थ्रो तुम्हाला पाहायला मिळतो. रिले थ्रो आलाय आणि इथून मात्र धावपटला धावा लागले गेले त्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. धावपटला धावा लागले गेल्या त्या 46 धावा. शेवटचा हा पुकार आहे रॉयल स्पोर्ट उल्वे आणि त्यांच्या विरुद्ध आराध्या 11 पाटणोली. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्या समोर येणार आहे.
दोन्ही संघाच्या कॅप्टनला पहिला आणि शेवटचा पुकार आहे। रॉयल स्पोर्ट उल्वे आणि त्यांच्या विरुद्ध आराध्या 11 पाटणोली ही पहिली इनिंग संपण्या अगोदर हे दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा। एक संधी डीजे नितीन यांना। सध्याच्या घडीला आपण युवा उद्योजक रसिक म्हात्रे आणि त्यांच्या समवेत मीत म्हात्रे ही A1 जोडी त्यांना पाहायला मिळते। शौर्य एंटरप्राइजचे ओनर रसिक यांचं इथं आगमन झालंय। रसिक म्हात्रे यांचं सुद्धा आपण मोस्ट वेलकम करूयात। वळूयात मैदानामध्ये आणि शौर्य सुद्धा दाखल झाला आज मॅच खेळण्यासाठी। त्यांच्या समेत कुंदन पाटील यांना आपण पाहू शकता। त्यांच्या बाजूला पीपी एंटरप्राइजचे प्रवीण पाटील। शौर्य एंटरप्राइजेस हे नाव एकातर विभागामध्ये सर्व चर्चेमध्ये राहणारे नाव आहे आणि ते सुद्धा मॅचला एन्जॉय करतात। शौर्य म्हात्रे आपलं सुद्धा स्वागत आहे। अजय कोळीचा हा बॉल भन्नाट वेग पाहायला मिळाला। 14 पाडाच्या गोलंदाजांचा वेग आणि त्याच्यावर मात्र अतिशय चांगल्या रीतीने गोलंदाजी देखील झाली आहे। धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 46 धावा। आज या क्रीडांगणानं बरंच काही पाहिलंय कारण आजच्या रात्रीमध्ये 12 चेंडूमध्ये 16 धावा डिफेन्स सुद्धा केल्यात बेलपाडा संघानं। त्यामुळे आज थोड्याशा लोवे स्कोरच्या मॅचेस देखील झाल्यात आणि उद्या मात्र मोठा लॉट सर्वात मोठा लॉट रायगड आणि ठाण्यामधील आपल्याला या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळेल। यावेळेचा बॉल शरीक्षा थोडासा दूर राहिला। एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाव जोडली जाईल। एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 47 धावा 47 रन्स धावपट्टा लागत असताना निशान बर्तक जो नॉनस्ट्राईक हिंडला राहिलाय। कालच ज्याला खरं तर बाईक मिळालाय संघर्ष योद्धा बोकडवीरा या स्पर्धेमध्ये बॅटची लिडिंग एज फर्स्ट स्लिप मध्ये पुन्हा एकदा जेल उडाला होता। जेल इथं ड्रॉप के झाला आणि त्यामुळं एकेरी धाव इथून मिळाला जाईल। जेल घेण्याचा प्रयत्न चांगला राहिला होता पण हातातून चेंडू निसटलाय त्यामुळे एकेरी रन्स न धावपटल्यावर धावा लागल्या जातील त्या 48 धावा। मगातपासून स्ट्राईक साठी प्रयत्न करत होता निशान बर्तक आणि त्याला स्ट्राईक सुद्धा मिळालाय। आज जी बॅटिंग हवी होती निशान कडून ती झाली नाहीये कारण बरेचसे डॉट बॉल तो खेळलाय। त्याच्या बॅटमधून आतापर्यंत फक्त 10 धावा आल्यात। एक मोठं नाव आहे गोवटे टेस्ट क्रिकेटला रिप्रेझेंट करणारा। तालुकाने या संघातून खेळताना अनेक वेळा निशानला मी पाहिलंय। लेदर क्रिकेट सुद्धा तो फार चांगल्या रीतीने खेळतो आणि आज मात्र या खेळाडूचा खेळ अनेक प्रेक्षक पाहण्यासाठी सुद्धा आलेत। अनेक समर्थक या खेळाडूची नेहमी पाहायला मिळत असतात। एक आदर्श आहेत आणि गोवटणे संघाची क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये एक वेगळी छाप पाडणारा सध्या निशान वर्तक ऑन द स्ट्राईक। चर्चा करत असताना हे दोन्ही खेळाडू या इनिंग मधील अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे। 2 मोठे फटके आले तर 50 पेक्षा जास्त धावा बनवू शकतोय मूर 11 गोवटणे हा संघ। यावेळचा बॉल शरीक्षा थोडासा दूर राहिला। यावेळी एक्स्ट्रा स्वरूपात आणखीन एक धाव जोडली जाईल। 49 धावा धावपट्टा लागल्या गेल्यात 49 रन्स लॉस ऑफ 1 विकेट। बॅटिंग करते मूर 11 गोवटणे। उरणपूर विभागातील एक मातब्बर बलाढ्य संघ आहे आणि त्यामुळे अनेक साऱ्या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये नेहमीच बक्षिसा पात्र कामगिरी करणारा संघ राहिला गोवटणे। यावेळचा हा फटका ही ओळख राहिली या नावाची आणि यावेळी चेंडूला पाठवलाय लॉंग ऑनच्या वरतून निशान वर्तकच्या बॅट मधून आलेला हा संघर्षमय पहिला षटकार। देखील सोडला होता आणि त्यानंतर आता प्रति हल्ले करतोय निशान बर्तक। षटकार आला आणि षटकारानं 54 धावा धावपट्टा लागल्या गेल्यात त्या मूर 11 गोवटणे संघाच्या। पुढे आलाय पुढचा चांगला वापर केलाय चेंडूला पाठवलाय सीमारेषा पलीकडे। आजच्या रात्री झालेला हा आणखीन एक लांब लचक षटकार। धावा धावपट्टा लागले गेल्यात 55 + 6
61 धावा धावपडा लागत असताना अजय कोळीच्या विरुद्ध आता आक्रमण केलंय. मागील 2 चेंडूवर 2 षटकार आलेत. थोडीशी आता महागडी गोलंदाजी पाहायला मिळते. जो झेल सुटला होता आणि त्यानंतर जीवनदान मिळाल्यानंतर आता चांगली सध्या आक्रमण करताना पाहायला मिळतोय तो निशांत वर्तक. बॅक टू बॅक 2 षटकार आले त्याच्या बॅटमधून आणि आता मात्र धावांना आकार देण्याचं काम केलंय मोरी इलेव्हन घोटणे संघासाठी. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजय कोळी थोडीशी महागडी गोलंदाजी करतोय. समोर निशांत वर्तक. अकुटप्याचा बॉल आणखीन एक तडाखा चेंडूला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. सलग 3रा षटकार आलाय निशांत वर्तकच्या बॅटमधून. चौदा बॉल 29 धावा वैयक्तिक खेळतोय आणि धावपट्टा धावा लागले गेले त्या 67 धावा. कम्मालीची बॅटिंग. 3 चेंडूवर 3 षटकार आले निशांत वर्तकच्या बॅटमधून. पुढे आला आणखीन एक सलग चौथा बॅटिंग आवडल्यास एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या निशांत वर्तक साठी. प्राऊड ऑफ गोवटणे आणि त्याच्या बॅटमधून आजच्या रात्रीमधील यापुढे होणारा सामना आपण कुठेही जाऊ नका. प्रेडिक्शन बॉक्स मध्ये जोडले जातील आमची गुरुवर्य आत्मरमजी मात्रे यांचा पण आवाज ऐकूयात. धन्यवाद. दुसऱ्या फेरीतल्या पहिला सामन्याची नाणेफेकी करण्यासाठी कुंदन यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी करावी. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. एका बाजूला आहे रॉयल स्पोर्ट उलवे तर दुसऱ्या बाजूला आराध्य पाटणोली. कुंदन नाणेफेकी करत आहेत. काटा जिंकलाय. पुन्हा एकदा पाटोली संघाने नाणेफेकी जिंकलेला आहे. चेस करण्याचा प्रयत्न असेल की डिफेन्स करणार? चेस करू. निश्चितच. आता तुमच्यासमोर जे आव्हान आहे रॉयल स्पोर्ट उल्वे संघाचं, कुठली धावसंख्या खरं म्हणजे शेप नसते पण काय डोक्यामध्ये विचार किती धावांपर्यंत टार्गेट रोखायचा प्रयत्न करणार? 50च्या आतमध्ये रोखायचा प्रयत्न करू. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. बघूया रॉयल स्पोर्ट उल्वे संघाचे कर्णधार सुद्धा आहेत. मी म्हटलं की क्रिकेटमध्ये अनिश्चितता क्रिकेट आहे. कुठलीही धावसंख्या शेप नसते तरी पण पहिल्यांदा फलंदाजी तुमच्या वाटेल काय वाटतंय तुमच्या गोलंदाजांना या मैदानावर? 5 षटकांचा सामना असेल. सामना 5 षटकांचा असेल हे लक्षात ठेवा. किती धावा वाटतंय की जमवायला पाहिजे सामना जिंकायचा असेल तर? मागाच्या मॅचमध्ये आम्ही 57 रन केले होते. आता थोडीशी आमची फलंदाजी कमी पडली होती कारण की मीच जास्त बॉल डॉट केलं होतं त्याच्यामुळं आता या मॅचमध्ये आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करून आणि जास्तीत जास्त 65 ते 70 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. बऱ्याच आपण नाईट टुर्नामेंटमध्ये पहिल्या सामने होतात 5 षटकांचे नंतर 4-3 सामन्यांचे बघतो पण ही स्पर्धा आगळे वेगळे आहे. दुसरा सामना आणि तिसरा सामना सुद्धा 5-5 षटकांचे. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल आयोजकाबद्दल? या स्पर्धेमध्ये अतिशय म्हणजे बघायला गेलं तर एकदम चांगलं आयोजन आहे कारण की प्रथमच इथं बघायला मिळालं तर जासेमध्ये ही पहिली रजनी असेल की इथं प्रत्येक मॅच ही 5 षटकांची खेळायला बघायला मिळते सर्व खेळाडूंना. निश्चितच धन्यवाद तुला. हार्दिक शुभेच्छा. आणि ही आहे स्पर्धा जासेची स्पर्धा. वेगवेगळी स्पर्धा घेऊन वेगवेगळी नियमावली घेऊन येत असतो. ही स्पर्धा कशी रंजक होईल रोचक होईल यासाठी प्रत्येक वेळी नवे संकल्प घेऊन आम्ही या स्पर्धेमध्ये येत असतो. जाऊ विपुल पाटील यांच्याकडे. येत्या 12 फेब्रुवारी सुद्धा मेघनाथ शेठ प्रतिष्ठान यांची सुद्धा एक रणजी क्रिकेट स्पर्धा याच क्रीडांगणावर होणार आहे. ती स्पर्धेमध्ये मात्र पहिला सामना 6 षटकांचा खेळला जाईल आणि त्यामध्ये 5 गोलंदाज वापरण्यात येतील. ही महत्वाची सूचना आयोजन कमिटीच्या वतीने पोहोचवतोय. आणि समालोचनासाठी माझ्यासाठी जय वासुदेव कोळी बेलपाडा यांच्या वतीनं 500 रुपयाचं बक्षीस आलंय त्याबद्दल धन्यवाद जय.
थँक्यू व्हेरी मच. या मॅचच्या दरम्यान आपण आवाज ऐकत होतो विपुलजी पाटील सर यांचा. पूर्वार्धाचा खेळ संपला. 73 धावा बनलेल्या पाहायला मिळाल्यात. मैदानाच्या आतमध्ये एक चांगला खेळ आपण मूर 11 गोवटणे टीमचा मात्र पाहायला मिळाला. पूर्वार्धाचा एकंदरीत विचार केला तर पूर्वार्धामध्ये चांगली बॅटिंग करत असताना जिथे एक चांगली इनिंग साकारली आघाडीला येत असताना साहिल चांगला खेळला. त्याने 19 धावा केल्या. परंतु निशांत बर्तक संघाचा नेता तारणहार राहिलेला खेळाडू जिथे 35 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. 73 बनल्यात 74चं लक्ष. पहिला बॉल. गोलंदाज वेगाने गोलंदाजी मार्कवरती येत असताना परेश पाटीलला आपण पाहतोय. उंचपुरा असा खेळाडू आहे. वेगाने गोलंदाजी करतो. त्याची चांगली रिदम आणि फॉलो थ्रू त्याहूनही अधिक चांगल्या दर्जाचा टप्पा त्याचा नेहमी पाहायला मिळतो. बॉल खोला टाकला. थेट यस्टनचा वेध. इथे मात्र काय घडलंय. बॅटला बॉल बरेच झालाय. चेंडू सीमारेषा ओलांडतोय. धावा मिळतील त्याच्यावर. पहिल्या बॉलवरती नशिबाचा चौकार. या सामन्यामध्ये धावा येतील यातील मात्र शंका नाही. योगेश कोळी ऑन स्ट्राईक. पहिला बॉलवरती चौकार आलाय. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न कमी गतीने टाकला. एक चेंडू वेगाने टाकला. बॅटची आतली कडा घेतली. त्यावरती चौकार आला. पुढचा बॉल जो कमी गतीने पाहायला मिळाला थेट यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना व्हेरिएशन अँड व्हरायटीचं समळ साधणारी गोलंदाजी करणं ही बाब ही ती कितकीच महत्वाची राहते. हा बॉल ज्या वेगाने टाकण्यात आला होता अर्थात गतीमध्ये परिवर्तन केलं. फलंदाजाचे कमकुवत आणि ताकदवान दुवे आपण ओळखून गोलंदाजी करणं ही बाब ही फार महत्वाची असते. पुढचा बॉल यावेळेला परफेक्ट मिडल होऊ शकलेला नाहीये. चेंडू ऑन साइडला ट्रॅव्हल होतं. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकेरी धाव कंप्लीट केली. दुहेरीचा इथे फायदा घेण्याचा प्रयत्न केला आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट करण्यात आल्यात. खाव धावले ते दोन्ही फलंदाज. योगेश कोळी डेंजर एंडकडे धावत होता परंतु तो वेगाने धावत असताना पाहायला मिळाला. रन्स आले. एकंदरीत 2 संघाची धावसंख्या 6 धावा धावफलकावरती आहेत. महेंद्र आणि त्याच्या साथीला योगेश कोळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चौदारपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. भिवंडी तालुक्यामधून ठाणे जिल्ह्यामधून हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. यावेळेचा बॉल सरळ बॅटने डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आकर्षक अद्भुत अविश्वसनीय षटकार. धावा इथे बनत असताना पाहायला मिळतील. मोठे स्ट्रोक आलाय. पहिला बॉल जो मात्र चौकारानंतर एक चांगला स्ट्रोक इथे डाऊन द ग्राउंड पाहायला मिळालाय. योगेश कोळी खोलामध्ये टाकला. त्याच्या विरोधात हा बॉल वेगाने रन्स देखील कंप्लीट करण्यात येते. मोठा स्ट्रोक आल्यानंतर आपण केवळ मोठ्या फटक्यांमध्ये डील करायचं नाही. सिंगल आणि डबल घेत असताना देखील मॅच आपण जिंकता येऊ शकतात. 74चा पाठलाग करत असताना सध्याच्या घडीला धाव फलकावरती धावा आहेत त्या 13. लेग बायच्या स्वरूपामधून धाव येत असताना पाहायला मिळाली. 13 ऑन दी बोर्ड आहेत विदाउट लॉस. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये जणू काही वज्र निर्धार करून आल्यात. मोठ्या फटक्यांमध्ये डील्स करणार. मोठे स्ट्रोक खेळणार. अटॅकिंग इंटेंट त्यांच्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तो असायलाच हवा. 74चा पाठलाग करायचा. हा चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल आला. परेश पाटीलचं हे षटक हे उतार चढावाचं राहिलं. या षटकामध्ये धावाही आल्या. काही चेंडू निर्धावी स्वरूपाचे पाहायला मिळाले. कभी खुशी कभी गम या स्वरूपाचं हे षटक इथे संपलं. धावफलकावरती धावा आहेत त्या 13 विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना चौदारपाडा. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 13 आहेत.
दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय तो अर्थातच प्रतीक पाटीलच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. प्रतिस्पर्धी मॅच मध्ये 74चा पाठलाग चालू आहे. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. रन्स बनवल्या जातील, धावा निश्चित येतील यातही मात्र शंका नाही. गोलंदाजी मार्कवरती प्रतीक दाखल होत असताना पुढचा बॉल घेऊन तो पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज, क्षेत्ररक्षक दूर होता, चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न त्याने केला परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा हा झेल त्याने जोखीम पत्करली नाही. याचं कारण होतं की बॅकअप मिळेल ना मिळेल, चेंडू जर का इथून मिसफिल्ड झाली तर रन्स येतील, अर्थात धावा प्रतिस्पर्ध्याला द्यायच्याही नाही आहेत, दबावामध्ये आणायचं हे जास्तीचे प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, केवळ दिशा दिली आहे चेंडूला, गॅप मध्ये खेळलेला स्ट्रोक दिली आहे चेंडूला दिशा, मॅचची बदलेल दशा, आला हा चौकार. हा बॉल बॅटची लिडिंग एज, संधी निर्माण, यष्टीरक्षक चेंडूच्या खाली, सेकंड अटेम्प्ट मध्ये बॅकअप चांगलं होतं, झेल टिपला, खेळाडू क्रमांक पहिला महेंद्रबाद. तंबूच्या आस्त्र्याला परतत असताना पाहायला मिळालाय. मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचंच होतं आणि औदार्यामध्ये विकेट गमावून बसला. लवकरात लवकर सामना फिनिश करण्याच्या प्रयत्नामध्ये प्रत्येक बॅटर हल्लीचा जो काही आपण पाहिला ना तर तो T20च्या जमान्यामध्ये, T20च्या पाळण्यामध्ये जन्माला आलेले जे खेळाडू आहेत ना हे आकर्षण नावाच्या सिंड्रेलाच्या पाठीमागे नेहमी जातात, मोठे स्ट्रोक खेळण्याचे प्रयत्न करतात, परंतु या मॅच मध्ये या बाबी साऱ्या कराव्याच लागणार आहेत. 74 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि आकर्षण असणारी बॅटिंग तुम्हाला करावी लागेल, मोठे स्ट्रोक खेळावा लागतील. हा बॉल खोलात टाकला, ते यष्टीरक्षकाचा वेध पंचाकडे अपील करण्यात आली आहे. कोणताही दबाव, कोणताही प्रश्न किंवा कोणती चिंता पंचांच्या चेहऱ्यावरती दिसली नाही. हा बॉल इथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना वेगाने टाकला गेलेला चेंडू जो निर्धाव स्वरूपाचा आला, लेफ्ट हँडर बॅटर प्रतीक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. पुढचा बॉल लोअर फुल टोस बनवला, ऑन साइडला खेळला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं, लॉंग ऑनला. मॅच अद्याप शांत पाहायला मिळते, मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत. केवळ एकंदरीत आपण एक षटकार केवळ पाहायला मिळाला होता पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकातील या खेळामध्ये विकेट मिळवल्यानंतर सामन्यामध्ये पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात येत असताना आपण पाहत आहोत मोर 11 गोवटणे टीमच्या माध्यमातून. सामन्यामध्ये पकड मजबूत करायलाच हवी, कारण 74चं एक मोठं विशाल काय लक्ष आपण उभं केलंय. रजनी क्रिकेटमध्ये 74 धावा ही चेस करण्यात येतील का, हा एक प्रश्नचिन्ह हलक्या हाताने केले. कबसला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतात. एक उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा त्याचं सर्वोत्तम उदाहरण इथे पाहायला मिळालं. रन्स मिळाली ती केवळ 1-2 षटकांचा एकंदरीत खेळ संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या 20 ऑन दी बोर्ड, धावफलकावरती धावा आहेत त्या 20. खेळाडू बाद झाला, एक बॅटिंग करतोय तो नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा.
18 बॉलचा खेळ इथून शेष आहे. 18 बॉलमध्ये 54 धावा अजूनही बनवायच्या. 74चा चालू असणारा पाठलाग. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज परेश पाटील इथे पाचारण करण्यात आलाय. परेशला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पुढचा बॉल घेऊन तो सज्ज होईल. खोलात टाकला, डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या दिशेने सरळ होत असताना फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद 6 रनों के लिए. षटकाच्या संघाची धावसंख्या वेगाने पुढे. 26 धावा धाव फलकावरती आहेत. 48 ची अजूनही आवश्यकता आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलात. पुनरागमन पहा. प्रत्युत्तर सातत्याने चांगलं दिलंय गोलंदाजी करत असताना. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मूर 11 गोवटणे टीमने 16 बॉल 48 ची गरज राहिली या सामन्यामध्ये. एखादा मोठा स्ट्रोक आल्यानं पुढचा बॉल हा चांगल्या धाटणीचा पाहायला मिळालाय. परेशने देखील तेच केलं होतं. पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसरा चेंडू निर्धाव टाकला, तदनंतर षटकार आला. पुढचा बॉल लेग बाईटच्या स्वरूपातून रन्स आली. हाफ ट्रॅकर वेगवान वेगवान उसळी घेणारा फास्ट अँड फ्युरियस. चेंडू कधी आला कधी निघून गेला. फलंदाज केवळ पाहत राहिलाय. काय सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करतात पहा ना हे गोलंदाज. बॅट आणि बॉल मध्ये सोशल डिस्टन्सिंग इथे मेंटेन केली आहे. डॉट बॉल आलाय. मागील षटकामध्ये चौकार आल्यानंतर विकेट प्राप्त केली होती प्रतीक पाटीलने. हा फटका परफेक्ट मिडल झालाय. बॅट मधून सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. फलंदाज काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी मैदानावरती आल्यात. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सामना बडू शकतो का. येणारे 14 बॉल 42 ची गरज. 14 चेंडू आणि 42 धावा. एका बाजूला उरण तालुक्यातील खेळाडू, रायगड जिल्ह्यातील हाफ ट्रॅकर बॉल पुढच्या बॉलवरती पुल केला. पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल. षटकार. सांगण्याचा प्रयत्न करतोय. लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार त्याने ठोकलेत. येणारे 13 बॉल 36 ची आवश्यकता. 13 चेंडू आणि 36 धावा. सामना बनलाय. मॅच मध्ये शिरकाव केलाय संघाने. काय बॅटिंग केली आहे. हाफ ट्रॅकर बॉलवरती 2 उत्तुंग दर्जेदार स्ट्रोक खेळत असताना षटकार ठोकले. निष्णात आहे बॅटर. फ्रंट फूट आणि बॅकफूट हा भेदभाव त्याचा पाहायला मिळालेला नाहीये अद्याप बॅटिंग करत असताना. कटला चौकार ठोकला. आतल्या बॉलवरती चौकार आला. तदनंतर हाफ ट्रॅकर बॉलवरती षटकार ठोकले. डाऊन द ग्राउंड खेळला. तयार होता फुलर लेनच्या बॉलसाठी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न त्याने केला. एक सिंगल येते लेग बाईटच्या स्वरूपामधून. 12 बॉल 12 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. 12 बॉल मध्ये विजयासाठी 35 ची गरज. 12 चेंडू आणि 35 धावा.
त्याच वेळेला त्याच्या विपक्ष खेळत असताना रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील असणारा गोठवणे संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. पराभवाने माणूस संपत नाही, जो प्रयत्न सोडतो ना तो संपतो. कठीण काळात स्वतःला सांगा ही शर्यत अजून संपलेली नाही आहे, कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे. या मॅच मध्ये ही वृत्ती योगेशची पाहायला मिळाली. तो मैदानाच्या आतमध्ये जणू त्याच आविर्भावाने खेळतोय, कारण त्याने चांगल्या दर्जाचा खेळ केलेला पाहायला मिळालाय. त्याच्या बॅटमधून एकंदरीत 4 षटकार आलेत, 1 चौकार त्याने ठोकलाय. तो नॉट आउट बॅटिंग करतोय आणि ती महत्वाची राहील. येणारे बॉल राहिलेत ते अर्थातच 12 चेंडूचा खेळ शेष आहे. 12 मध्ये 35 ची आवश्यकता, 12 मध्ये 32 वरती, 13 मध्ये 32 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय तो योगेश कोळी. एकट्याने लढला आहे तो, एक पात्री अभिनय तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. परंतु ही शर्यत अजून संपलेली नाही आहे. दिल्ली यहां से काफी दूर है. हा जर का रस्ता तुम्हाला ओलांडायचा आहे तर चांगल्या दर्जाचा खेळ करावा लागेल. संघाची ही नौका तुम्हाला पैलतीरी घेऊनच जायची आहे. संघाची अडकलेली नाव रे, तिला किनारी लाव रे, संघाचा प्रत्येक सहकारी म्हणत असेल. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाजी मार्क वरती. एक जेन्युइन ऑलराऊंडर आणि ज्याची गोलंदाजी ज्याची फलंदाजी नेहमीच वाखाणण्याजोगी राहिली आहे ना, तो संघाचा महत्वाचा खेळाडू निशांत बर्तक गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. आत्मविश्वासाने कामगिरी करतोय. चांगल्या दर्जाचा क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय आणि सध्याच्या घडीला फॉर्मामध्ये असणारा खेळाडू आहे. गोलंदाजी करत असताना विकेट मिळवतो, बॅटिंगला आला की रन्स बनवतो. संघाचा तारणहार, संकटमोचक. हा बॉल लोअर फुलटोज आहे, गॅप मध्ये केलाय, क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न चांगले होते, चेंडूने ओलांडले सीमारेषा. हा येईल इथे, वेस्ट साइड पाहिली जाईल, धावा मिळतील त्या. मी नीरजी राणावत आणि त्याच वेळेला लक्ष वेधन ते अर्थातच दीपकजी बोराडे. महत्वाच्या क्षणाला इथे DRS कॉल करण्यात आलाय, कारण वेस्ट साइड इथे पाहिली जाते. महत्वाच्या क्षणाला वेस्ट साइड इथे पाहिली जाते, कारण हा एक मोठा फटका खेळला गेला होता ऑन साइडला, ज्याच्यावरती DRS कॉल केलाय. अंपायर्स कॉल आहे. स्वतः गणेशजी बाविस्कर सर यांना आपण पाहतोय. स्ट्रायकर इन बॅटरच्या स्क्वेअर लेगला पंच उभे असलेले जे मात्र पाहायला मिळतात. नो बॉल, नो बॉल, नो बॉल आणि त्यावरती आला हा षटकार. क्या बात आहे. 7 धावा या बॉलवरती मिळतील. जीवदानही मिळालंय, मोठा स्ट्रोकही आलाय. स्ट्रायक वरती योगेश कोळी बॅटिंग करतोय. आज त्याला नशिबाने साथ दिली आहे. चांगल्या दर्जाची बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये तो पाहायला मिळतोय. चौकार आहे. पंचांनी हा निर्णय मागे घेतलाय. एक्झॅक्टली या गोष्टीची शहानिशा त्यांनी केली आणि तदनंतर निर्णय दिला. थँक्यू व्हेरी मच हेमंतजी कोळी सर, थँक्यू व्हेरी मच गणेशजी बाविस्कर सर, आणि अगदी त्याच वेळेला धन्यवाद दीपकजी बोराडे सर. चौकार आहे. 4 धाव संख्येच्या मदतीने एकंदरीत आपण पाहिलं तरी येणारे बॉल राहिलेत ते 11 बॉल मध्ये 30 ची गरज. फ्रीजचा बॉल, फ्रीजचा बॉल डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव इथे कंप्लीट केली आहे. दुहेरीचा प्रयत्न, ही विकेट महत्वाची होती. अगदी शेजारीच आपण पाहिलं ना तर क्षेत्ररक्षकाच्या अगदी जवळ निशांतच्या बाजूला स्टंप होते, परंतु महत्वाच्या खेळाडूला बाद करण्याच्या प्रयत्नामध्ये तेलही गेलं, तूपही गेलं. आता हाती राहिलं ते दुपाटणं, कारण या मॅच मध्ये जे मिळेल ना ते घेत असताना तुम्ही विजयाच्या समीप वाटचाल करायला हवी. आता 28 ची आवश्यकता. 10 बॉलचा खेळ शेष, 10 चेंडूने 28 धावा. मैदानाच्या आतमध्ये संघाचा तारणहार अजूनही बॅटिंग करतोय. अविश्वसनीय बॅटिंग त्याने अद्याप केली आहे. जणू काही दर्जेदार खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मुंबईचा वडापाव लोणावळ्याची फेमस आहे चिकी, या फलंदाजाच्या समोर अक्षरशः गोलंदाजी सध्याच्या घडीला पडली आहे ती फिकी.
काय बॅटिंग केली त्याने. पुढचा बॉल, हा बॉल आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. आघाडीला येत असताना योगेश कोळीला आपण पाहतोय. 44 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 44 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्यात. सध्याच्या घडीला तो नॉट आउट आहे. एखादा षटकार आला तर अर्धशतक पाहायला मिळेल. याच्या रजनीमधील दुसऱ्या रजनीतील अर्धशतक येईल का, या स्पर्धेतलं दुसरं ठरू शकतं. पुढचा बॉल निशांत वर्तक, यावेळेला ऑन साइडला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. निशांत वर्तकला यश मिळालंय. फलंदाज बाद. या स्पर्धेमध्ये ना नेहमीच आपण दुरून येणाऱ्या संघांना नेहमी पाहिलंय. खऱ्या अर्थानं विपुजी पाटील सर, गतवर्षी मला आठवतं जाई संघ आला होता. अगदी महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती तलासरी या ठिकाणाहून जाई संघ इथे आला. या मॅच मध्ये एंटरटेन करणारा नॉक योगेश कोळीने खेळलाय. 44 धावांची खेळ करून तो बाद. उद्याच्या दिवशी तुम्ही आज जर का मैदानाच्या आतमध्ये संघ आज आपण पाहिलं तर चौधरपाडा टीम खेळतो ना भिवंडी तालुक्यातील, तर उद्या गोरसाई खेळणार आहे. उद्या अर्थातच आपण पाहिलं ना तर त्याच वेळेला टिटवाळ्याचा जर गणपती सर्वाधिक प्रसिद्ध आहे ना, तर तिथला मांडा गाव देखील प्रसिद्ध आहे. उद्याच्या दिवशी मांडा गाव देखील खेळत असताना इथे पाहायला मिळणार आहे. उद्याच्या दिवशी आपण मुरबी टीमला देखील खेळत असताना पाहणार आहोत. धारावे संघ उद्याच्या दिवशी खेळते. तुर्भे, कुमार 11 तुर्भे उद्याच्या दिवशी खेळते. हा बॉल वेगाने टाकला, यष्टीरक्षकाचा भेद. एक सिंगल इथे कंप्लीट करण्यात आली आहे. उद्याच्या दिवशी RCC पेठ खेळते. उद्याच्या दिवशी गोरसाई खेळते, बामणडोंगरी खेळते. उद्या रथी महारथी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत. एक सिंगल आली आहे. 7 बॉल, आता मात्र 21 ची गरज. 7 चेंडू आणि 21 धावा. 7 चेंडू आणि 21 ची गरज आहे या मॅच मध्ये. निशांत वर्तकचं हे षटक संपण्याचं नाव घेत नाहीये. उद्या वडवली बी टीम देखील खेळते, ताराबाई खेळते, तुर्भे खेळते. अगदी त्याच वेळेला मांडा संघ खेळतोय, गोरसाई बी खेळते, RCC पेठ खेळते, मुरबी खेळते. उद्या रथी महारथी तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. केवळ धावा आणि प्रेक्षक पाहायला मिळतील. कारण गोरसाई बी संघ ज्या वेळेला फायनल मध्ये गेला ग्रामीण धमाकामध्ये, मला आठवतं डोळ्यासमोर 40 ते 50 हजार प्रेक्षक होते केवळ. मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना स्कोर कार्ड वरती धावा ते एकंदरीत 53 धावा धावफलकावरती आहेत. लेफ्ट हँडर बॅटर प्रतीक वाकडे. निशांतचा हा बॉल वेगाने टाकला. इथे धाव जोखीम भरी होती आणि जोखीम पत्करली होती फलंदाजाने. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. पाहायला मिळतात. येणारे 6 बॉल 21 ची गरज. 6 चेंडू आणि 21 धावा. 6 बॉल मध्ये 21 ची आवश्यकता आहे सामन्यामध्ये. शेवटचं निर्णायक आणि अंतिम षटक कोणाच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात येणार याची चर्चा होईल. कारण 6 बॉल 21 धावाही बनू शकतात. तर बनवण्यासाठी चांगले शर्तीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये निश्चितच करण्यात येतील. सामना बुडू शकतो इथूनही, त्यासाठी प्रयत्नही चांगले असावेच लागतील.
मॅच बनेल. 6 बॉल 21 ची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय पंकज बाकडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन राहील, परंतु अगदी त्याच वेळेला चांगल्या दर्जाचं क्रिकेट ही आपल्याला खेळावं लागणार आहे. दोन्ही बंधू आहेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले जे पाहायला मिळतात एकाच खेळपट्टीवरती. दोन बंधूंना आपण पाहत आहोत. अनेक वेळेला अशा रीतीचा खेळ आपण नेहमी पाहिलाय की बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ग्रामीण स्तरावरतीही अनेक बंधू एका संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पाहायला मिळतात. मग सावळ्याचे बंधू असतील, वडवली बीचे बंधू असतील, अगदी त्याच वेळेला मुरबीचे बंधू असतील, दिघोडेचे 2 बंधू असतील. प्रत्येक वेळेला ज्याच्या वेळेला आपण पाहिलं ना, मग वाकळणचे 2 बंधू असतील, तेही आवर्जून म्हणायला हवं. कारण एक खेळाडू ज्या पद्धतीचं क्रिकेट खेळतोय, प्रत्येक गावाने असे बंधू दिलेले आहेत. परंतु पारगाव एक मात्र गाव आहे की परिवाराची महासत्ता होती संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वावरती. पारगाव चॅलेंजर पारगाव एक वेळ अशी होती की संपूर्ण परिवार खेळायचा. हा बॉल हाफ रॅकर ऑन साइडला केला, क्षेत्ररक्षक तैनात, टिपला झेल, संपला फलंदाजाचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. प्रयत्नामध्ये गोलंदाज इतका चाणक्य होताना त्याने क्षेत्ररक्षक तैनात केला होता हाफ रॅकर बॉल साठी, आणि तिथेच एक सापळा रचला आणि त्या सापळ्यामध्ये अलगतरित्या हा मासा अडकलाय आणि फलंदाज बाद होत असताना आपण पाहतोय. स्कोर कार्ड वरती धावा आहेत ते एकंदरीत 53. विकेट प्राप्त केली आहे. उर्वरित 5 बॉलचा खेळ शेष. 5 चेंडू आणि 21 ची गरज. 6 बॉलमध्ये 21 बनवायच्या होत्या, शेष राहिले ते 5 चेंडू, 21 ची आवश्यकता आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय आदित्य वाकडे. आदित्यच्याकडून अपेक्षा फार असतील, कारण आदित्यही मोठे स्ट्रोक खेळू शकतो. 5 बॉल 21 धावा. 2 ते 3 मोठे जर का फटके आले ना तर सामन्याचं गणित बदलू शकतं. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल याचा नेम नाही. चांद तारों से चलना है आगे, आसमानों से बढ़ना है आगे, पीछे रह जाएगा ये जमाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. ये क्रिकेट सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. पहा पुढच्याच बॉलवरती फलंदाज होतोय बाद. लगातारचे 2 चेंडू 2 बॉलवरती फलंदाज बाद. तो खेळावायचेच होते आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाज बाद होत असताना आपण पाहतोय परिस्थिती ढासळत चालली की तिला सुधारण्यासाठी मनस्थिती ही चांगली असावी लागते, परंतु तितकीशी चांगली मनस्थिती नव्हती आणि अशाच प्रयत्नामध्ये फलंदाज एका मागोमाग एक बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. योगेश कोळी हा एकमात्र बॅटर होता ज्याने 44 धावांची खेळी साकारली 18 बॉलमध्ये आणि संघासाठी महत्वाचे योगदान त्याने दिलं होतं. परंतु त्यापुढे कोणताही फलंदाज जास्त काळ मैदानावरती टिकून थांबला नाही. रन्स गोळा करण्याच्या औदार्यामध्ये विकेट ही गमावून बसले आणि संघ अडचणीमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. शेष राहिलेत काही चेंडू, लगातारचे 2 विकेट. हा बॉल ऑन साइडला केलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, फ्लॅट पॅरलल, षटकार. या फलंदाजाने ऑन साइडला केलेला हा षटकार कुठेतरी प्रतिस्पर्ध्याला ही चेतावणी होती की काय, मैदानाच्या आतमध्ये मी आलोय ती जाणीव त्याने करून दिली. ऑन साइडला षटकार त्याच्या बॅटमधून इथे पाहायला मिळाला. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा
हाफ ट्रॅकर टाकला, कमी गतीने वळवला, परंतु वळवण्यामध्ये यशस्वी राहिला. डॉट बॉल आला. 2 चेंडू, आता मात्र 15ची गरज. 2 चेंडू आणि 15 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. काही संघाची मी चर्चा करत होतो गतवर्षी या स्पर्धेमध्ये अगदी फायनल पर्यंत धडक मारणारा संघ, फायनल डे पर्यंत धडक मारणाऱ्या संघाला आपण पाहिलं होतं. तलासरी पालघर जिल्ह्यामधून डहाणू तालुक्यामधून येत असताना आपण पाहिलं होतं त्या संघाला. या वर्षीच्या हंगामामध्ये अनेक संघ या स्पर्धेमध्ये उपस्थित होतील. महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धांपैकी रजनी क्रिकेटचं आयोजन आपण जे पाहतोय, श्रद्धांजली चषक 2025. पुढचा बॉल यावेळेला कमी गतीने हलक्या हाताने केला, क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. व्हॉलीबॉल प्रमाणे त्याने चेंडूला केलं पास. आला हा आकर्षक षटकार. मॅच